अडचणीवर मात करा. प्रत्येकाला अनंत अडचणीचा समोर जावं लागतं, पण त्यापुढे हार न मानता मार्ग शोधणं गरजेचं असतं. समस्त आपसूक दूर होत नाहीत, त्यासाठी आपणास प्रयत्न करायला हवेत. साधू आणि भोलांच्या या कथेतून आपण ही बाब समजून घेऊया. भोला नावाचा एक मजूर शेतात राबून कुटुंबाचा दुर्दैवान चालवत होत असे. समाजाला लागल्यापासून अडचणीचे अनंत अडथळे पार करताच त्याचा प्रवास सुरू होता. पण आता तो अडचणीला कंटाळला होता. जीवनात संघर्षाशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाही असं त्याला वाटायचं. म्हणूनच गावात एक साधू आल्याच कळाल्यानंतर त्याला भेटून अडचणीचा पार व्हायचाच त्याने ठरवलं. भोला त्यांच्याकडे गेला आणि अडचणीपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगण्याची विनंती केली. त्यावर साधू हसले आणि म्हणाले, माझ्यासोबत ये, मी तुला अडचणीत सोडवण्याचा उपाय सांगतो. एवढंच बोलून साधू त्याला घेऊन नदीकाठी आले. पलीकडे गेल्यावर मी तुला उपाय सांगेन असं म्हणून ते नदीकाठी उभे राहिले. बराच वेळ होऊन साधू हसायला नाव घेत असल्याचं पाहून भोला अस्वस्थ झाला आणि म्हणाला की आपण पलीकडे जीवनात म्हणजे एक नदी आहे, त्यातील समस्या कधीच संपणार नाही. या आपणास सोडवण्याचा असतात, प्रयत्नपूर्वक मार्ग काढण्याचा असतो. नदीच्या काठी बसून पाणी आटायची वाट बघत राहिल्याने हाती काहीच लागणार नाही. अडचणीत सोडण्या असतील तर हातावर हात ठेवून चालणार नाही. हाच बोध यातून घ्यायला हवा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण अडचणीत मागे येऊ नका आणि त्याचा सामना करा. अडचण काय खूप दूर चालली. तर मित्रांनो, धन्यवाद. ठीक आहे, भेटूया.